नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि मी वाडीत आलो आहे. तर उद्याला मित्रांनो आंबे द्यायचे होते, पण पातळ आहेत त्याच्यामुळं काय करावं काय नाही हे एक प्रश्न पडला आहे मित्रांनो. तर मी आधी पाहतो आंबे कशी आहेत, एकदम ह्यावर्षी पातळ आहे त्याच्यामुळं द्यावं की नाही द्यावं ते आपण मनात थोडं येतं आहे. तर पाहूया, जर जास्त दिसले तर मग 2-4 जाळ्या आपण देणार आहोत. उद्या व्यापारी येणार आहेत घेण्यासाठी. तर थोडेफार 4-5 जाळ्या द्यायच्या आहेत. तर पाहूया काय होतं आणि तुम्हाला मी दाखवतो आंबे किती आहेत ते पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण द्यायचं की नाही ते ठरवणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो किती आंबे आहेत ते. तर हे पहा, हे राजापुरी आंबे आहेत मित्रांनो. हे पहा, ह्यावर्षी थोडं पातळच आंबे आले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं काय करावं काय नाही तो पण प्रश्न आला आहे. हे पहा, मोहर तर खूप आला होता, एकदम भरपूर असा मोहर आला होता मित्रांनो. पण ह्यावर्षी आबूट निघले ना, ढग निघले, त्याच्यामुळं आंबे जे आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेत, म्हणजे एकदम कमी आहेत. ह्या आंब्याला तरी बरे आहेत. हे पहा, तुम्हाला दिसत असतील, ह्या आंब्याला चांगले आहेत एकदम, म्हणजे साधारण आहेत. हे पहा, तुम्हाला दिसत असतीलच. आणि इकडे पाहिले तर पातळ पातळ ह्या साईडला पण आहेत. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला इकडे पण दिसत असतील, थोडे थोडे पातळ कुठं मुठं आहेत. तर पाहूया. आणि हे पहा मित्रांनो, लई आंबा जो आहे तो वाळून गेला. त्याचं कारण काय, तर हे पहा, इकडं जी भुजणी केली होती तर त्याच्यामुळे हे आंबे जे आहेत ते एकदम शेकाटले आहेत मित्रांनो. हे पहा ना यार, काय झालं, पूर्णपणे आंबे जे आहे ते हे पहा डायरेक्ट काळे डाग पडलेत प्रत्येक आंब्याला. हे पहा, हे पहा, इकडे पण लय बेकार सीन झाला मित्रांनो. तर ही जी जो आदर होता भुजला, त्याच्यामुळं हे पहा इकडं पेटत आलं, खालतून पेटत आलं आणि त्याच्यानंतर इकडे पण झाका निघायच्या. इकडे पण गवत होतं ना, ते गवत पेटलं, त्याच्यामुळं हे पहा एकदम पानं जे आहेत ते करपून गेलेत. आणि इकडचे पण ते काही आंबे लहान लहान ते पण. आणि हे पहा, इकडे जर पाहिलं तर मित्रांनो, हे पहा, तिथून झाका फुटायच्या मित्रांनो, आणि झाका फुटून वरती झाका जायचं. त्याच्यामुळे ते पहा, तिकडे मोहाचं झाड आहे ना, हे पहा, मोहाचं पण झाड एकदम वरतीपर्यंत त्याला पण आग लागली, म्हणजे शेकाटा लागला. त्याच्यामुळं ते पण म्हणजे काकडे पडलेत, डायरेक्ट वाळून गेली पालवी. आणि हे पहा, फणशीचं झाड मस्त होतं, एकदम जबरदस्त लवचिक, एकदम टवटवीत होतं मित्रांनो. पण मरायला नाही पाहिजे मित्रांनो. मला तर वाटतंय पानच जाम झाले, त्याच्यामुळं शेक लागला जास्त, त्याच्यामुळंच हे असं झालं. बूड जगायला पाहिजे एवढंच इच्छा आहे. आणि इकडं काजूला पण थोडी शेकाटा लागला आहे पहा इकडं. आणि इकडचा काही पालव चांगला आहे. आणि हे पहा, इकडे पाहिलं तर हे पातळ पातळ आंबे आहेत राजापुरीला पण. इकडे पण ह्या पण आंब्याला थोडे पातळ पातळ कुठं मुठं आहेत. आणि हे पहा, इकडून पाहिलं तर अजून काजूला बिया येतातच हळूहळू. हे पहा, काही येतात, काही नवीन फुटतात, अशा पद्धतीने. आणि हे पहा, केसरची साईज मित्रांनो लई कमी आहे. हे पहा, ह्या पण आंब्याला बऱ्यापैकी केसर आलेले आहेत. तर पाहूया काय होतंय काय नाही. आणि इकडे पाहिले तर हे पहा, इकडे पण थोडं थोडं पातळ कुठं मुठं आहेत. आणि इकडे हे पहा मित्रांनो, एक आंबा केसर पडलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने केसरचा आंबा पडलेला आहे. तर पाहूया मित्रांनो, ह्यावर्षी पातळ आंबे आहेत, पण 7-8 जाळ्या तरी द्यायच्या, म्हणजे द्यायच्या असा विचार केला आहे. तर पाहूया, 7-8 जाळ्या आपण देऊ. पहा, केसर आंबा आता आपण खाणार आहोत मित्रांनो, घरी नेऊन खाणार आहोत. खायचा आहे तेवढा तरी, कारण हे पहा एकदम तो खिरून पडला, त्याच्यामुळं
तसाच पडून जातात. त्याच्यामुळं आता तो आंबा मस्तपैकी वेळाने कापून आणि मस्तपैकी खायचा आहे. एकदम आंबट नाही पिंबट नाही, एकदम मस्त कलम आहे, केसर आहे, त्याच्यामुळं मस्त लागतो पण. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी इच्छा आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.